आणि बघा मित्रांनो, पहिलं गणित 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन डॅश 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 5चा घन, या प्रकारचा जो गणित आहे ना, ठाण्याची जी पोलीस भरतीचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये सेम प्रॉब्लेम विचारण्यात आलं होतं आणि बरेचशी मुलं गोंधळले होते. काही लोकांनी उत्तर काढले परंतु त्यांना वेळ खूप लागला. तर अशा गणितांना कसं टॅकल करायचं आणि किमान 10 ते 15 सेकंदात याचं उत्तर कसं काढायचं याची ट्रिक आहे आणि खूप सोपी ट्रिक आहे. तर तुम्हाला मी बघा समजावून सांगतो, तुम्ही सहजच ते समजून जासाल आणि नंतर कधीही परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्ही सहज त्याला सोडवू शकता. कशा प्रकारे? सगळ्यात पहिले पाहायचं की शेवटी काय आहे. आता हे मधात डॅश डॅश आहे म्हणजे या प्रकारची शृंखला कंटिन्यू चालत आहे. शेवटी काय आहे? शेवटी 5 आहे. लिहून घ्यायचे 5. 5 नंतर कोणती संख्या येते? 6. ठीक आहे. 5 नंतर येणारी संख्या म्हणजे शेवटची संख्या आणि त्याच्यानंतर येणारी संख्या लिहून घ्यायची, त्यांचा करायचा गुणाकार, छेदामध्ये लिहायची 2. नेहमीसाठी ट्रिक लक्षात ठेवा, शेवटची संख्या, नंतर त्याच्या पुढे येणारी संख्या आणि छेदामध्ये 2 आणि त्याचा वर्ग. बस हेच तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. मग कसा सॉल्व्ह करता येईल? इथं 2चा भाग जातो, 2 6 आणि 5 15 आणि वर्ग जशाला तसा 15चा वर्ग. 15चा वर्ग किती असतो? 225. झालं उत्तर मित्रांनो. इतकं सोपं या गणिताची ट्रिक आहे. आणि ज्यांना ट्रिक माहित नाही मग ते काय करत बसतात की 1चा घन काढतील, 2चा घन काढतील, 3चा घन काढतील, मग इथं काही नाही म्हणजे 4चा घन काढतील, 5चा घन काढतील, नंतर बेरीज करत बसतील. आता इथं 5 पर्यंत आहे म्हणून ठीक आहे, परंतु शेवटी जर 15चा घन दिलेला असलं तर मग 15 पर्यंत घन काढत बसणार का? नाही. ही पद्धत योग्य नाहीये. त्याची योग्य पद्धत शॉर्ट ट्रिक याप्रमाणे आहे. सगळ्यात पहिले घ्या शेवटचा नंबर, त्याच्यानंतर त्याच्या समोर येणारी संख्या घ्यायची आणि छेदामध्ये 2, त्याचा करायचा वर्ग, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडत असेल ना तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि आपल्या मित्रांपर्यंत आणि तुमचे जे टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील तिथपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचा याचा फायदा झाला पाहिजे. आपण नेक्स्ट गणित पाहूया.